बनवलेल्या पत्रकार परिषदेला सर्व सन्माननीय प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं मनापासून स्वागत. बुलढाणा शहरामध्ये जवळपास 26 स्मारकांचं निर्माण पूर्ण झालेलं आहे. त्यापैकी आता 3 पुतळ्यांचं फक्त आगमन होणं बाकी आहे, ज्याच्यामध्ये शिवा काशीद, अहिल्याबाई होळकर आणि माता रमाई 2 दिवसामध्ये ही पुतळे येऊन ती पण स्थापित होणार आहेत. आणि या सगळ्या पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा 19 तारखेला सकाळी 10:30 वाजतापासून शिवा काशीदपासून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आपले सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू होईल. आणि सुरू झाल्यानंतर पहिलं तिकडं झालं की सेकंड गाडगे महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ बाल शिवाजी, बाबासाहेब, माता रमाई, महात्मा फुले, माता सावित्री आणि मग पुढे एकलव्य महाराजांनी पुढे जाताना वाल्मिकी ऋषी संत रविदास महाराजांचं, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं लोकार्पण आणि तिथून संगम चौकातनं पुढे सर्किट रोडच्या आणि वसंतराव नाईक, बसवेश्वर, शाहू महाराज, पुढे अहिल्याबाई होळकर, समोर तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे आणि त्याच्यानंतर मग महिला सशक्ती मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणचा कार्यक्रम म्हणजे लाडक्या बहिणीचा कार्यक्रम हा शारदा कॉन्व्हेंटच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. बाजीप्रभू देशपांडे मुख्यमंत्री गेल्यानंतर रेस्ट जेणेकरून गर्दी मैदानात जाईपर्यंत. दरम्यान मॉडेल डिग्री, मेडिकल BSc कॉलेज, त्याच्यानंतर आपल्या 2-3 इमारतींचं लोकार्पण, ज्याच्यामध्ये कलेक्टर ऑफिसमधली भूसंपादनाची इमारत आहे, EMची आहे आणि SP ऑफिसचं लोकार्पण आहे. असं सगळा एक मोठा कार्यक्रम या शहरामध्ये आयोजित केलेला आहे. आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.